नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आपण अतिशय पौष्टिक औषधी गुणधर्म असलेली ही भाजी बनवणार आहोत। रानभाजी आहे ही। हे बघा, हे करटुले आहेत। तर हे मी मार्केटमधून विकत आणले आहेत आणि 1-2 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतले आहेत, कारण याला ना थोडी अशी माती लागलेली राहते, ती धुवून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि हे असे कोळे घ्यायचे आहे। जास्त मोठे मोठे नाही घ्यायचे आपल्याला, हे छोट्या आकारातले घ्यायचे आहे। काटेरी असतात बघा हे। तर आता हे आपण कापून घेणार आहोत, चिरून घेणार आहोत बारीक, आणि नंतर याची भाजी बनवणार आहोत। तर ही पावसाळी रानभाजी आहे, एकदा तरी नक्की करून खायला पाहिजे, एवढे यामध्ये औषधी गुणधर्म आहेत। तर आता मी बारीक बारीक असे चिरून घेणार आहे। थोडासा देठाकडील भाग काढून टाकायचा। बारीक बारीक अशा ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे, खूप असे मोठे मोठे नाही करायच्या। तर सर्व हे असे मी चिरून घेते। तर ह्या असे आपण बारीक बारीक चिरून घेतले आहे करटुले। आता फोडणीची तयारी करणार आहोत आपण। कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं। इथे मी बघा चणा डाळ अर्धी वाटी अशी भिजत घातली होती 2 तासापूर्वी, छान अशी ही भिजलेली आहे। तर या करटुल्यामध्ये आपण ही चणा डाळ टाकणार आहोत। याची सुकी भाजी सुद्धा छान लागते, म्हणजे डाळ वगैरे न टाकताही करू शकतो आपण, तीही छान लागते भाजी। तेल गरम झालं की मग जिरं मोहरी टाकायची आहे यामध्ये। हा बारीक चिरलेला लसूण टाकायचा, बारीक चिरलेला कांदा, कांदा आणि लसूण मस्त असा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। ही करटुली जी आहेत ती आपल्याला पावसाळ्यामध्येच मिळतात, तर नक्कीच खायला पाहिजे। खूप छान पौष्टिक आणि चविष्ट सुद्धा लागतात। कांदा आणि लसूण आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। कांदा आणि लसूण छान परतलं की थोडीशी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली, पाव चम्मच हळद, अर्धा चम्मच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। काळा मसाला पाव चम्मच, गरम मसाला थोडासा टाकायचा, पाव चम्मचला थोडासा कमी, जिरपूड आणि धनेपूड टाकायचे आहे। हे चिरलेले आपण करटुले टाकणार आहोत। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मसाल्यामध्ये हे। नंतर यामध्ये ही भिजवलेली चणा डाळ टाकणार आहे। मी इथे पाव किलो करटुले घेतले आहे, त्यामध्ये अर्धी वाटी चणा डाळ भिजवून टाकली आहे। डाळी तर इथे डाळीचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। परत एकदा भरपूर अशी कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं पाणी टाकून आपण ही भाजी झाकण लावून शिजवून घेणार आहोत। अगदी थोडंसं टाकायचं आहे, जास्त पण नाही टाकायचं पाणी। मिक्स करून यावर झाकण ठेवून मी ही भाजी 2-3 मिनिट शिजवून घेणार आहे। तर इथे बघा 2 ते 3 मिनिटं छान अशी ही भाजी आपण शिजवून घेतली आहे।
आणि मस्त अशी ही सुकी भाजी तयार झाली आहे। यावर पुन्हा थोडासा कोथिंबीर टाकायचा आणि मस्त बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता। तर ही करटुल्याची पौष्टिक भाजी कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअरही करा। अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू आपण अशाच छानशा व्हिडिओमध्ये।